बातमी राजकीय वर्तुळातून आहे। वक्फवरून संजय राऊतांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधलेला आहे। भाजप सध्या वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतंय। मी सत्य बोलतो म्हणून माझ्यावर टीका होते असं राऊतांनी म्हटलं। तर राऊत काहीही बोलू शकतात, त्यांच्याकडे गांभीर्याने घ्यायची गरज नाही असं प्रत्युत्तर मुरलीधर मोहोळ यांनी दिलंय। भारतीय जनता पक्ष कोणत्याही विषयाचा संबंध हिंदुत्वाशी जोडून या राज्यातलं आणि देशातलं वातावरण गढूळ करतात। वक्फ बोर्डाची संदर्भात एक विधेयक मंजूर केलं। मुस्लिमांच्या संपत्तीचं, गोरगरीब मुस्लिमांच्या संपत्तीचं रक्षण करण्याच्या उदात्त हेतूने बिल आणलं। माझ्यावर टीका करायला त्यांच्याकडे आहे काय? सत्य बोलणाऱ्या माणसावरती चिखल उडवणार, हल्ले करणार। मी जे बोलतोय ते खरं आहे का खोटं आहे त्यांनी आत्ता सांगावं माझ्यासमोर। अमित शहाने लोकसभेतल्या भाषणात सांगितलं ना, अमित शहा असं म्हणाले की 2025 पर्यंत ज्या मशिदी आहेत, मदरसे आहेत, दर्गे आहेत, आम्ही त्यांना हात लावणार नाही। किती महान विचार होता, आम्ही त्यांना हात लावणार नाही, पण रिक्त जमिनी आम्ही विकू आणि गरीब मुसलमानांना पैसे देऊ। शक्य आहे का? म्हणजे रिक्त जमिनी विकण्याचा विषय त्यांनी काढलेला आहे। म्हणजे खरेदी विक्री आली, बेचेंगे और खरीदने की बात आ गई है। वक्फ आणि हिंदुत्वाचा काही संबंध नाही असं संजय राऊतांचं म्हणणं आहे। मला असं वाटतं की ते खूप मोठे नेते आहेत की त्यांच्यावरती बोलणं कितपत योग्य माहीत नाही, पण संजय राऊत बोलतात म्हणजे फार काही त्याच्यात गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही।